शहरात मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। तसेच मोबाईल गहाळ झालेल्या अनेक तक्रारी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल झाल्या होत्या। या घटनांना आळा घालण्यासाठी भिवंडी गुन्हे शाखेच्या घटक 2, कल्याण घटक 3 व उल्हासनगर घटक 4च्या पथकांनी धडक मोहीम हाती घेतली आहे। या पथकांनी CIR पोर्टलच्या मदतीने तपास करून 15,75,500 रुपयांचे तब्बल 103 मोबाईल हस्तगत केले आहेत। यात भिवंडी पोलिसांनी 40, कल्याण 47 व उल्हासनगर पथकाने 16 मोबाईल हस्तगत केले आहेत। तर दुसरीकडे भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल लांबवणाऱ्या सराई चोरट्याला जेरबंद केले आहेत। सजाउद्दीन खैयाद उर्फ गुड्डू असे या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 10 गुन्ह्यांची उकल केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 1,13,000 रुपयांचे 10 मोबाईल जप्त केले आहेत। त्याच्या विरोधात भाईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भिवंडी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीचा एक गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या टीमनं ACP शेखर बागडेच्या पर्यवेक्षणामध्ये केला, ज्याच्यामध्ये सजाउद्दीन मोहम्मद खैयाद उर्फ गुड्डू हा राहणारा कौसा मुंब्राचा आहे। तो आरोपी निष्पन्न झाला, त्याला ताब्यामध्ये घेतलं। त्याच्याकडून अजून 9 गुन्हे अधिकचे निष्पन्न झाले, ज्याच्यामध्ये मोबाईल चोरी झालेली होती। ते मोबाईल देखील रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। त्याचबरोबर घटक 2, घटक 3 कल्याण आणि घटक 4 उल्हासनगर आणि गुन्हे शाखेच्या इतर घटकांनी CIR पोर्टलच्या माध्यमातून एकूण 103 मोबाईल जे चोरीला गेले होते किंवा गहाळ झाले होते, हरवले होते, असे 103 मोबाईल देखील आम्ही परत मिळवलेले आहेत किंवा तपासामध्ये निष्पन्न करून जप्त केलेले आहेत। त्या अनुषंगाने एकूण जवळपास 15,75,000चे मोबाईल आतापर्यंत तपासामध्ये जप्त केलेले आहेत, निष्पन्न केलेले आहेत। 103 मोबाईल जे आहेत ते CIR पोर्टलच्या माध्यमातून मिळालेले आहेत। ते काय गहाळ झालेले होते किंवा चोरी पण झाली असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे। सध्या एक आरोपी जो भिवंडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक आहे, त्याच्याकडून एकूण 10 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत तपासात।